काँग्रेसकडून विजयकुमार गावित यांची कथित ऑडिओ क्लिप ट्विट करण्यात आलेली आहे। क्लिपमध्ये अनेक जण भाजप सोडणार असल्याचा दावा करण्यात येतोय। ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यामागे खोडसाळपणा आहे असं गावित म्हणतायत। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसनं ट्विट केलेली आहे। या कथित क्लिपमध्ये विजयकुमार गावित यांनी लोकसभा निवडणुकीनंतर लेफ्टला जायचं की राईटला जायचं हे ठरवू असं विजयकुमार गावित यांनी म्हटलंय। सध्या फक्त हिना गावितांना लोकसभा निवडणुकीत जिंकून आणा असं आवाहन त्या ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं दिसतंय। ही ऑडिओ क्लिप म्हणजे सुणूक असल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय। आचारसंहिता लागल्यावर अनेक फटाके फुटतील असा दावाही करण्यात येतोय। या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। काँग्रेसनं ट्विट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलंय पाहूया। हे बघा, आता एकच उद्देश ठेवायचं, हिनाताईला निवडून आणायचं। हिनाताईचं इलेक्शन संपलं का पॉलिटिकल राजकीय सिच्युएशन काय आहे त्या राजकीय दृष्ट्या ती सिच्युएशन बघायची आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्णय करायचे आपल्याला। कारण आपल्याला ऑप्शन असला पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला ऑप्शन असला पाहिजे। सिच्युएशन आहे, सिच्युएशन अशी येईपर्यंत की मग राईटला जायचं की लेफ्टला जायचं त्याच्यावर अवलंबून आहे आपल्याला। मागच्या वेळेस केलं तसंच करून घेऊ, नाही का? हो, नाही का? तेच बरं आहे। काँग्रेसनं आता काय ट्विट केलंय तेही पाहूया। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सोडणाऱ्यांची यादी किती मोठी आहे याची चुणूक मंत्री विजयकुमार गावित यांनी दाखवली आहे। अनेक जण लाईनमध्ये आहेत। आचारसंहिता लागल्यावर फटाके फुटायला सुरुवात होईल। यावर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित काय म्हणाले आहेत पाहूया। या ठिकाणी आमच्या विरोधकांनी बदनामी व्हावी म्हणून खोटे नाटे प्रीफॅब्रिकेटेड त्या बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं मी कधी बोललो नाही आणि बोलायचं कारणही नाही। कारण एवढ्या चांगल्या रीतीने पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि सत्तेमध्ये येणार हे स्पष्ट दिसत असताना कोण असं विचार करू शकत नाही। परंतु आमची बदनामी करायची निवडणुका आल्या म्हणून आणि आज आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी दौऱ्यावर येणार आहेत हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे मुद्दाम आमची बदनामी व्हावी, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवावी खोटी, आणि म्हणून त्याच्यासाठी हे त्यांनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।